आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मार्च 2024 या महिन्यासाठी कन्या राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे। कन्या राशींच्या व्यक्तींना हा महिना यशस्वी महिना असं म्हणता येईल, कारण काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलेल्या सुद्धा तुम्हाला साध्य करता येतील। म्हणजे असं विशेष प्रावीण्य तुम्ही या महिन्यात दाखवू शकता आणि ते सिद्ध करू शकता। प्रयत्न त्यासाठी तुम्हाला करावे लागतील। त्याचप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उद्योगधंद्यामध्ये भरभराट होईल। आपण जो काही उद्योग, लघु उद्योग, मोठे उद्योग असे करणारे व्यक्ती आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये भरभराट होण्याची, प्रगती साधण्याची अशी ग्रहस्थिती या महिन्यात दिसून येत आहे। त्यामध्ये त्यांचे पूर्वी केलेले काही प्लॅनिंग्स असतील तर ते ह्या वेळेला शक्यतो एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते अचानक आपल्याला लाभ देऊन जातील। सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये प्रकृतीच्या बाबतीत आपल्याला फारसा काही त्रास दिसून येत नाही आहे। प्रकृती आपली योग्य राहील, म्हणजे त्यासाठी जे काही ओढाताण असते ते तुम्ही साध्य करून घ्याल आणि त्यामुळे प्रकृतीवरला काही त्रास दिसत नाही आहे। ज्या लघु उद्योग करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की स्वतः व्यापार करणे किंवा ट्रेडिंग करणे अशा व्यक्तींना या महिन्यात विशेष फलदायी दिसून येतो आहे। एखादी गोष्ट इकडून घेणे, तिकडे विकणे किंवा तिकडून घेणे आणि पुन्हा इकडे पाठवणे अशा ट्रेडिंगमध्ये मोठा लाभ कन्या राशींच्या व्यक्तींना दिसून येतो आहे। त्याचप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना जे नोकरीमध्ये कार्यरत आहेत, जे सचोटीने आपली नोकरी करत आहेत, त्यांना या महिन्यामध्ये आपल्या सिनियरशी पाठीवर शाबासकीची थाप मिळेल आणि त्यांचं नाव प्रमोशनसाठी सुद्धा रेकमेंड केलं जाईल असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणजे नोकरीतल्या व्यक्तींची किंवा कन्या राशींच्या व्यक्तींची प्रगती या महिन्यात मला दिसून येते। कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा शिक्षणासाठी परदेश गमन, उच्च शिक्षण किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असे ते देणारी मुलं असतील, त्यांना मौखिक परीक्षेमध्ये विशेष फल मला दिसून येत आहे। म्हणजे ओरल एक्झाममध्ये ते प्रावीण्य मिळवू शकतात। रिटन टेस्टमध्ये थोडे ढिले पडतील, पण मौखिक जी काही परीक्षा असते त्यामध्ये ते विशेष प्रावीण्य मिळवून पास होतील, इतका विश्वास मला या ठिकाणी वाटतो। कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रिया त्यांनी थोडी काळजी घ्यायला हवी, कारण पोटात तुमच्या एक जीव आहे। या हिशोबाने तुमचं वागणं, बोलणं, चालणं, फिरणं यामध्ये सतर्कता हवी, नाहीतर दुर्घटना घडू शकते। नाउमेद होऊ नका, काळजी घ्या। मुद्दा मी तुम्हाला हा अलर्ट करतोय, कारण ही काळजी घ्यायला हवी हे अन्य कोणी सांगू शकत नाही। कारण दुर्घटना जी आहे ती तुम्हाला सांगून होणार नाही, ती झाल्यानंतर तुम्हाला कळेल। म्हणून गर्भवती स्त्रियांनी या महिन्यात खूप काळजी घेणं आवश्यक आहे। पती पत्नीमधले विसंवाद जे आहे ते विसंवादाचं संवादात रूपांतर करणं हे तुमचं कसब आहे, तर ते कसब तुम्ही आत्मसात करा। म्हणजे विसंवाद हे संवादात परिवर्तन करा, म्हणजे भांडण वगैरे असं काही होणार नाही। वेगवेगळी मतं असू शकतात, पण त्या मतांनी विसंवाद होऊ नये किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियनमधून आपण चांगलं काहीतरी करून दाखवण्याची प्रक्रिया आपण करावी, म्हणजे त्यातून फळ चांगलं मिळेल। कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक वातावरण जे आहे ते प्रसन्न राहील। त्याचप्रमाणे कुठेतरी बाहेर जाण्याचे, फिरायला जाण्याचे योगही दिसतात, तर त्याप्रमाणे कुटुंबासमवेत तुम्ही फिरायला जायला सुद्धा हरकत नाही। त्यामुळे सगळ्यांना आनंदच होईल। ज्येष्ठ व्यक्तींसाठी काही थोडा खर्च करावा लागेल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे। काही खर्च तो वैद्यकीयही असू शकतो किंवा त्यांच्या काही कारणाने असू शकतो, पण तो तुम्ही करण्याइतके पात्र असाल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे। कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये गुप्त शत्रूंपासून
आपल्याला काही धोका आहे. गुप्त शत्रू म्हणजे आपल्याला कळत नाही की नेमका शत्रू कोण आणि मित्र कोण. अशा वेळी गुप्त शत्रूंपासून आपल्याला या महिन्यात थोडी पीडा पूर्वार्धात दिसून येते. यासाठी आपण श्रद्धा ॲपवर उपलब्ध असलेलं महिम्न स्तोत्राचं वाचन करा किंवा ते पठण करा. तुम्हाला जर स्वतःला पाठ येत असेल तर पाठ म्हणा. त्या महिम्न स्तोत्राच्या वाचनाने तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास जो आहे तो साहजिकच कमी होईल. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.